नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्या म्हणू लागते, मी पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, वाटेल तसं वागले, परंतु मला पार्थचं प्रेम तर मिळालंच नाही, परंतु त्याच्यासोबत असणारी मैत्रीसुद्धा मी गमावून बसले। या सगळ्यामध्ये पार्थसोबत असणारं माझं मैत्रीचं नातंसुद्धा कुठेतरी हरवून गेलं आहे। माझा आणि पार्थचा एकमेकांवरचा असणारा विश्वास, आता पार्थला माझ्यावर विश्वासच राहिला नाही आहे। परंतु नाही, आता मी ठरवलं आहे की या सगळ्यातून बाहेर पडायचं, मूव्ह ऑन व्हायचं। तुझ्यासाठी नाही, म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी आता खुश असायचं, म्हणजे तुम्हा सगळ्यांचा विचार करायचा, आता स्वतःचा विचार नाही करायचा। आता मात्र कोणी काहीच बोलत नसतं, तर जीवा आणि नंदिनीकडे पाहत रम्या म्हणू लागते, नंदिनी, जीवा, खरंच तुम्हा दोघांचंही खूप अभिनंदन, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून, असं म्हणत रम्या हसण्याचं नाटक करते। परंतु रम्याच्या या नाटकाला कोणीही भुललेलं नसतं, कोणी काहीच बोलत नाही आणि म्हणूनच रम्या म्हणते, बोला ना काहीतरी, कोणीतरी बोला, परंतु कोणी काही बोलत नाही आणि म्हणूनच रम्या आता रडण्याचं नाटक करत नंदिनीला म्हणते, नंदिनी, खरंच माझं चुकलं, आय एम सॉरी, असं म्हणत ती कान पकडते आणि नंदिनीसमोर हात जोडत म्हणते, नंदिनी, मी खरंच मी माफी मागते तुम्हा सगळ्यांची, माझी खरंच चूक झाली, पण तू तरी सांग नाही ना, मी खरंच बदलली आहे गं। तर आता नंदिनी म्हणते, रम्या, हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे, तू बदलली आहेस ना, मग काहीच हरकत नाही। अगं, माणसं बदलतात या गोष्टीवर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि तू जर बदलली असशील तर आम्हा सगळ्यांना तुझं कौतुकच आहे, त्यामुळे तू असा हात वगैरे जोडायची काहीच गरज नाही आहे। आता मानिनीताई रम्याकडे दुर्लक्ष करत नंदिनी आणि काव्याला म्हणतात, पोरींनो, अगं काय चाललंय, चला आवरा। तर आता विक्रम म्हणू लागतात, नाही, आता ते शक्यच नाही, त्यांचा आता पाय काही निघणार नाही, असं म्हणत विक्रम त्यांच्या दोघांकडेही पाहत हसतच म्हणतात, पिया का घर प्यारा लगे, हो की नाही। आता मात्र नंदिनी आणि काव्य हसू लागतात। आता विक्रम पुढे काही बोलणार त्या अगोदरच नंदिनी म्हणते, आम्ही बॅग भरून येतो, चल काव्य, असं म्हणत नंदिनी आणि काव्य तिथून निघून जातात। आता इथे मात्र रम्या जीवा आणि पार्थशी बोलायला जाणार, परंतु त्या अगोदर जीवा पार्थला म्हणतो, दादा, मी काय म्हणतो, अरे आपण इथे असं बसून राहायचंय का, आपण सुद्धा त्यांना काहीतरी मदत करायलाच हवी ना, म्हणजे बॅग भरण्यासाठी वगैरे। तर पार्थ म्हणतो, मी बाबा माझ्या बायकोला काहीच काम करू देत नाही, तू बस इथेच, असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो। तर आता सर्वच जण पार्थच्या बोलण्याकडे पाहून हसू लागतात। तर त्यानंतर जीवा म्हणतो, चला मी सुद्धा बघून येतो नंदिनी काय करतायत, असं म्हणत आता जीवा सुद्धा तिथून निघून जातो। तर विक्रम म्हणतात, बघा, मुलांनी संधी शोधली आपल्या बायकांना भेटण्यासाठी। तर आता मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, अगदी तुमच्यावरच गेली आहेत तुमची दोन्ही मुलं। तर मानिनीताई म्हणतात, चला तुमचा चहा झालाय की नाही, पुरे आता चला गप्पा बस, आपल्याला पुढची कामं करायची आहेत, असं म्हणत विक्रम, नंदिनीचे वडील, मानिनीताई आणि शारदाताई आता पुढच्या गोष्टींचा विचार करत तिथून निघून जातात। तर सर्वजण रम्याकडे दुर्लक्ष करतात। आता रम्या मात्र तिथे एकटीच असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्य आपली बॅग भरत असते। आता पार्थच्या बोलण्यावर रम्या म्हणते, राहू देत ना देशमुख, अहो रम्याच्या बोलण्यातून मला तिच्यातला खरेपणा दिसलाय, पण तिच्यावर मी एवढाही विश्वास नाही दाखवू शकत किंवा विश्वासाने सांगूही शकत नाही की खरंच रम्या बदलली आहे, कदाचित तिच्यात बदल घडलाही असेल। तर पार्थ म्हणतो, असा कसा अचानक बदल घडेल, नाही, मला त्या रम्यावर अजिबातच विश्वास नाही, मी रम्याच्या या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत। काव्या म्हणते, बरं ठीक आहे, पण आपण सर्वजण तिला एवढं का महत्त्व देतोय, सोडा ना विषय। तर त्याचवेळी नंदिनी आणि जीवा त्या ठिकाणी आलेले असतात। आता काव्या पुढे पार्थला म्हणते, पार्थ, अहो आता आपलं लग्न होणार आहे देशमुख, मग आपण त्या गोष्टीचा विचार करूयात ना, तिच्याकडे का फोकस करायचा, आपण आपल्या लग्नावर फोकस करू। तर जीवा म्हणतो, नाही काव्या, आपल्याला रम्यावर फोकस करावाच लागेल, निदान आपलं लग्न होईपर्यंत तरी आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवावाच लागेल। तर दुसरीकडे रम्याचं बोलणं ऐकून वसवत्यांना धक्काच बसतो। वसवत्ते म्हणतात, काय, ती चौघही पुन्हा लग्न करतायत आणि या सोहळ्याचं नाव काय म्हणालीस। तर रम्या म्हणते, पुनर्मिलन विवाह सोहळा। रम्या म्हणते, काय किती छान कल्पना आहे ना, म्हणजे बघ ना, जे नातं जबरदस्तीने जोडलं गेलं ते नातं संपून त्या नात्यातून बाहेर येऊन पुनर्मिलन सोहळा, किती छान कल्पना आहे नाही। तर आता हे सगळं काही बोलत असताना रम्या आनंदात असते, ती खुश असते आणि वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या, तू बरी आहेस ना गं, अगं ती चौघही लग्न करतायत आणि हे तू मला आनंदाने सांगतेस, तुला काहीच फरक पडला नाही आहे का। रम्या म्हणते, मला का फरक पडेल, नाही, मी या गोष्टी आता विसरून गेले आहे, मी ठरवलं आहे की आता मूव्ह ऑन व्हायचं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सुद्धा त्यांना मदत करायची, म्हणजे अगदी मेहंदीपासून गृहप्रवेश
दिवसपर्यंत सगळ्या विधींमध्ये आपण यामध्ये सामील व्हायचं आहे. आणि हो, या सगळ्यामध्ये त्यांनी मला सामील करून घेतलं आहे. वसुहत्या म्हणतात, हो, त्यांनी तुला सामील करून घेतले. रम्या, तू ठीक आहेस ना? तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? तुला असं वाटतंय का ती चौघजण तुझ्यावर विश्वास ठेवतील? रम्या वसुहत्यांना म्हणते, अजिबातच नाही, कारण मी असं कुठे म्हणाले. मला माहीत आहे ते चौघही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीत. खरं तर ते चौघही आता माझ्याविषयीच बोलत असतील. आता रम्याचा विचार अगदी खरा असतो, कारण दुसरीकडे चौघही रम्याविषयीच बोलत असतात. पार्थ म्हणतो, आता चर्चा नको, आता आपण मतच घेऊया. कोणाकोणाला वाटतंय की रम्या योग्य आहे, म्हणजे रम्यामध्ये बदल झाला असेल. आता मात्र कोणीच हात वर करत नाहीत. पार्थ म्हणालेला असतो की ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी हात वर करायचे, परंतु कोणीच रम्यावर विश्वास दाखवत नसतं. पार्थ म्हणतो, म्हणजे कोणालाही वाटत नाहीये की रम्या योग्य आहे. नंदिनी, तुला सुद्धा नाही ना? नंदिनी म्हणते, नाही पार्थ, म्हणजे रम्याच्या एवढ्या सगळ्या वागण्यानंतर तिच्यावर असा सहज विश्वास कसा ठेवायचा? पार्थ म्हणतो, मलाही तेच म्हणायचं आहे. रम्यावर कोणीच सहज विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे रम्या जे काही बोलते त्यावर कोणाचाच विश्वास नाही, अगदी माझाही नाही. खरं तर माझा कोणावरच विश्वास नाही. तर जीवा म्हणतो, दादा सोड ना यार, अरे आपलं लग्न आहे, मग आपण आपलं लग्न एन्जॉय करूयात ना? तर काव्या म्हणते, हो ना, मला सुद्धा माझ्या लग्नात खूप एन्जॉय करायचं आहे, तर रम्याचा विचार नाही करायचा आहे. तर पार्थ म्हणतो, हो पण. तर आता नंदिनी म्हणते, हो, आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात आणि फक्त आपण आपल्या लग्नाचा विचार करूयात. तर जीवा म्हणतो, पण नंदिनी, मला तर तुझ्याशिवाय राहवणारही नाही ग. अगं आत्ता कुठे तू आली आहेस आणि आत्ता तू निघून जाणार आहेस का? प्लीज नको ना जाऊस. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, मी तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा तिथे करमणार नाही, मला सुद्धा तुमची आठवण येईल, परंतु आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुमच्याशिवाय मी या रूममध्ये नाही राहू शकत. आता नंदिनी त्या दोघांकडे पाहून हसू लागते. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, अहो काही दिवसांचाच प्रश्न आहे, पुन्हा या घरात मी येणारच आहे. असं म्हणत आता नंदिनी आणि काव्या एकमेकांना मिठी मारतात. तर इकडे जीवा आणि पार्थ एकमेकांना जवळ घेतात. तर आता हे पाहून काव्या म्हणते, बाप रे. तर जीवा म्हणतो, बस झालं आता, आता ती बॅग उचल. असं म्हणत आता काव्याची बॅग पार्थला उचलावी लागते. तर नंदिनीची बॅग जीवाच्या हातात असते. तर काव्या पार्थला म्हणते, उचला ती बॅग आणि चला आता. तर पार्थ म्हणतो, तुम्हाला उचलू? तर काव्या पार्थकडे पाहते. आता दोघंही आपापल्या बायकांच्या बॅगा घेत त्यांना घराबाहेर सोडण्यासाठी येत असतात, परंतु ना काव्याचा घराबाहेर पाय पडत असतो ना नंदिनीचा. दोघींनाही पाय जड झालेला असतो. दोघींनाही घराबाहेर पडणं कठीण वाटत असतं. आता पार्थ काव्याला इशाऱ्यानेच थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, नजरेतूनच प्रेम व्यक्त करत असतो. तर इकडे नंदिनी आणि जीवा यांच्या खानाखुणा चालू असतात. आता हे सगळं काही पाहून मानिनीताई आणि विक्रम त्या चौघांकडेही पाहून हसत असतात. तर इकडे नंदिनी मानिनीताईंना खट्ट मिठी मारते आणि त्यांचा निरोप घेत आता घराबाहेर पडणार. तर दुसरीकडे काव्यासुद्धा मानिनीताईंना मिठी मारते, विक्रम यांचा आशीर्वाद घेत घराबाहेर पडण्यासाठी निघालेली असते. आता पुनर्मिलन सोहळ्याच्या अगोदर दोघीही आपल्या माहेरी निघालेले असतात. इकडे मात्र चौघांनाही एकमेकांशिवाय करमणार नाही. तर आता नंदिनी जीवाला फ्लँकीस देते आणि जीवा खट्ट मुठीत पकडून ती ब्लँकिस आपल्याकडे जपून ठेवतो. तर दुसरीकडे आता काव्या आपली बॅग हातात घेईल, परंतु पार्थ काही तिची बॅग सोडत नसतो. तर त्यानंतर काव्यासुद्धा पार्थला फ्लँकीस देते आणि त्यानंतर ती सुद्धा पार्थचा निरोप घेऊन माहेरी निघालेली असते. परंतु चौघांनाही एकमेकांशिवाय करमणार नाही, त्यामुळे चौघांना आता एकमेकांचा दुरावा सहन होत नसतो. घराबाहेर पडणं हे दोघांसाठीही खूप कठीण झालेलं असतं. इकडे मानिनीताई, शारदाताई आता एकमेकांची भेट घेत आता पुन्हा एकदा मोहितेंच्या घरी निघालेले असतात. आता घराबाहेर पडण्या अगोदर आशा, मोहिते आणि देशमुख कुटुंबाचा एकत्रच एक पूर्ण फोटो काढते आणि त्यानंतर आता काव्या आणि नंदिनी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या माहेरी निघालेल्या असतात. आता माहेरी येताच रात्री शांत झोपलेली काव्या आता सकाळी उठल्यानंतर म्हणते, देशमुख, अहो तुमचं एकाएकीच खोरणं कसं बंद झालंय? खरंच किती शांत झोप लागली आहे, खूप छान वाटलं. आता मात्र काव्या झोपेत असते. आता नंदिनी तिच्यावर उशी फेकून मारत
तिला झोपेतून जागा करते. आता ज्यावेळी काव्य उठून पाहते त्यावेळी ती मोठ्यानेच म्हणते, भूत भूत, हे कोण आहे? मोहितेंच्या घरचं भूत. तर आता नंदिनी म्हणू लागते, गप्प बस, आता मोहितेंच्या घरात आहे म्हणजे मोहितेंच्यापैकी कोणतरी असणार आहे, त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही, हे पकड. असं म्हणत आता तिने लावलेला मास्क ती काढत असते आणि त्यानंतर काव्याला चिडवत म्हणते, पण काय आहे ना, कोणीतरी अजूनही देशमुखांच्याच घरी वावरत आहे झोपेत, आणि झोपेतून उठल्यानंतरही सतत देशमुखांचीच आठवण येत आहे. असं म्हणत आता नंदिनी काव्याला चिडवते आणि म्हणू लागते, काय करणार, माणसांना देशमुखांव्यतिरिक्त कोणी दिसतही नाही आहे. काव्य म्हणते, उगाचच मी तुझ्या बाजूला झोपली, माझी सगळी सिक्रेट ताई तुला कळतात. नंदिनी म्हणते, हो का, तुझी सगळी सिक्रेट ना मला आधीपासूनच माहीत आहेत, त्यामुळे तुझी कुठलीही सिक्रेट लपवून ठेवण्याचा तू प्रयत्नच करू नकोस. आता काव्य शांत होते. तर आता नंदिनी म्हणू लागते, चल चल आवर, मुलगा बघायला जायचं आहे. तर काव्य म्हणू लागते, ताई अगं चिडवू नकोस ग. नंदिनी म्हणते, हो का, पण खरंच सांगू का, मुलगा बघायला जायचं आहे या कल्पनेनेच कोणाचं तरी मन असं बहरून गेलंय आणि ते पाहायला खरंच खूप मज्जा येते. तर काव्य म्हणते, हो का, मग मला सांग, सकाळी सकाळी मुलगा बघायला जायचं आहे म्हणून, टवटवीत दिसावं म्हणून आणि नवऱ्याने कौतुक करावं म्हणून कोणीतरी देशमुखांच्या घरातून मोहितेंच्या घरात भूत बनून फिरत आहे. तर नंदिनी लाजतच काव्याला म्हणते, गप्प बस ग. तर काव्या आता नंदिनीचं कौतुक करत म्हणते, ताई अगं खरंच, ज्यावेळी नव्याने प्रेमात पडून नवी नवरी जशी दिसते ना, तशीच गोड दिसतेस ग ताई तू. तर नंदिनी काव्याचं कौतुक करत म्हणते, तू सुद्धा. खरं सांगू का, माझी खूप इच्छा होती की माझ्या बहिणीने प्रेमात पडताना मला तिला बघायचं आहे. माझी तुला असं प्रेमात पडताना पाहायची इच्छा होती, म्हणजे प्रेमात पडल्यानंतर माझी बहीण कशी दिसते हे मला प्रत्यक्षात पाहायचं होतं, आणि आता ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. खरंच खूप गोड दिसतेस काव्या तू. आता काव्या लाजू लागते आणि म्हणूनच नंदिनी काव्याला म्हणते, काय, मुलगा बघण्या अगोदरच पसंत आहे वाटतं कोणाला तरी. तर काव्या लाजत म्हणते, जाग ताई, उगाच नको ना मला चिडवत बसूस. आता काव्याचं लक्ष तिथे असणाऱ्या परफ्यूमकडे जातो आणि परफ्यूम पाहत काव्या म्हणते, एक मिनिट, हा जीवाचा फेवरेट परफ्यूम आहे ना, म्हणजे कोणीतरी मुलगा बघायला जाणे अगोदरच त्याचा परफ्यूम त्याच्या आवडीनिवडी जपू लागला आहे, म्हणजे त्याचा आवडीचा परफ्यूमच मारून कोणाला तरी मुलगा बघायला जायचा आहे, हो की नाही. असं म्हणत आता काव्या नंदिनीला म्हणते, नवरा बघायला जाण्या अगोदरच नवऱ्याच्या आवडीनिवडी जपणाऱ्या लोकांनी आम्हाला असं चिडवू नये. असं म्हणत काव्य नंदिनीच्या चेहऱ्यावर टॉवेल ठेवते आणि असं डोकावून पाहत म्हणते, नंदिनी चिवा देशमुख. आता नंदिनी लाजू लागते आणि नंदिनी म्हणते, गप ग काव्या, मला असं चिडवू नकोस हा. काव्या म्हणते, बरं, पण ताई, हे स्वप्न तर नाही आहे ना आपलं. तर नंदिनी म्हणते, नाही, हे खरं आहे, परंतु मलाही असंच वाटतं. पण मला सांग, आपल्या दोघांना असं वाटतं, मग त्या दोघांनाही असंच वाटत असेल ना की हे स्वप्नच आहे. असं म्हणत दोघेही आता आपापल्या नवऱ्यांचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता इथे पार्थ पेपर वाचत असतो त्यावेळी मानिनीताई सर्वांसाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात, चला चला. तर त्यानंतर पार्थला आता मानिनीताई म्हणतात, काय मग, कसं वाटतंय, कालची रात्र कशी गेली. आता पार्थ पेपर चेहऱ्यावर धरून चेहरा लपवण्याचा आणि आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मानिनीताई म्हणतात, पेपर बाजूला कर आणि सांग कसं वाटतंय. काय पेपर असा चेहऱ्यावर धरून भावना लपवण्याचा प्रयत्न करतोयस का, किती लाजतोयस रे, सांग ना. तर पार्थ म्हणतो, काय गाई, तू पण ना अगदी बरोबर ओळखतेस. तर मानिनीताई म्हणतात, हो का, कसं आहे ना, अरे आईला मन वाचता येतं, मन कळतं, मग हा चेहरा काय चीज आहे, सांग सांग, काय वाटतंय. तर आता पार्थ म्हणतो, खरंच सांगू. मानिनीताई म्हणतात, हो हो खरंच सांग. तर पार्थ म्हणतो, अगं काव्या घरी नाही आहे तर खरं तर करमत नाही आहे, खूप असं वेगळं वेगळं वाटतंय. पण खरं सांगू का, रात्री एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरून, दुसऱ्या कुशीवरून तिसऱ्या कुशीवर, तिसऱ्या कुशीवरून चौथ्या कुशीवर कधी एकदा काव्य घरी येते असं मला झालंय. मानिनीताई म्हणतात, मलाही असंच वाटतंय. असं म्हणत आता मानिनीताई आशाताईंना आवाज देतात आणि म्हणतात, आशा कांदे चिरायला घे. तर त्यानंतर त्या पार्थला म्हणतात, पार्थ मला सांग, कांद्या पोह्यांमध्ये मटार घालू की नको घालू. तर पार्थ म्हणतो, काय आई, हे कांदे पोहे, मला सांग, हे कोणी ठरवलं, मुलगी बघायला येणार किंवा मुलगा बघायला जाणार त्यावेळी कांदे पोहेच बनवायचे. अगं कांद्या पोह्यांमुळे किती ॲसिडिटी होते हे माहीत आहे ना. हे म्हणजे असं झालं की मुलगी बघायला आल्यानंतर ती असणारी मनाची हुरहूर आणि त्यात
छातीची जळजळ हे एकत्रच, हो की नाही? तर मानिनीताई म्हणतात, तुम्ही पोरं काय बोलाल ना त्याचा नेम लागणार नाही. काय करायचं तुमचं ना मला तर काहीच कळत नाही. मग मला सांगा आता वेगळं काय बनवायचं? तर पार्थ म्हणतो, मी आणि जीवाने ठरवलं आहे की आज स्पेशल काय बनवायचं. मानिनीताई म्हणतात, काय? तर पार्थ म्हणतो की हो. आणि त्याचवेळी तिथे जीवा आलेला असतो. जीवाला पाहताच पार्थ म्हणतो, आलं बघ तुझं लाडाचं लेकरू. आता मात्र जीवा येताच म्हणतो, काय चाललंय? मानिनीताई म्हणतात, अरे बापरे, आज कोणीतरी वेळेत घरी आलंय. परंतु कळत नाहीये की माणसं एवढी वेळेची पक्की कधीपासून व्हायला लागलीत. घे घे चहा घे पिऊन. जीवा चहा प्यायला घेतो आणि अगोदर बशीमध्ये चहा घेतो आणि आवाज येत म्हणतो, नंदिनी. तर त्याचवेळी तिथे विक्रम येतात आणि फुरक्या मारत चहा पितात. तर हे पाहून जीवा म्हणतो, अगं नंदिनी. परंतु जीवाच्या लक्षात येतं की तिथे आपले वडील आहेत. आता जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर विक्रम जीवाला म्हणतात, काय झालं? अशीच फुरक्या मारलेली चहा आवडते ना? तर जीवा म्हणतो, बाबा तुम्ही पण. तर विक्रम विचारतात, काय झालं? असाच चहा आवडतो ना? आवाज कसा वाटतोय? आता मात्र मानिनीताई आणि पार्थ जीवाच्या या वागण्यावर हसू लागतात, कारण जीवाला नंदिनी आसपास आहे असाच भास होत असतो. तर त्यानंतर विक्रम पुढे म्हणतात, काय माझा लेक नंदिनीला बशीमधून चहा ऑफर करतोय. पण आली नाहीये अजून ती. वेळ आहे तिला यायला, पण निघाली आहे तिकडनं. आता हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, काय? तर त्यानंतर पार्थ विचारतो, आणि माझी वाली? तर विक्रम म्हणतात, हो हो तुझी वाली पण येते. तर त्या दोघांना असं अधीर झालेलं पाहून मानिनीताई विक्रम यांना म्हणतात, बघा मुलं कशी आपली अधीर झाली आहेत. तर आता विक्रम म्हणतात, होणारच. अगं आपल्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सुद्धा असेच अधीर झालो होतो. मानिनीताई म्हणतात, "श्श्श, काय चाललंय तुमचं हे? विक्रम बघावं त्यावेळी आपला विषय काढायलाच हवा का? बस ना, काय चाललंय? तर विक्रम आपल्या आठवणींना उजाळा देत म्हणतात, मी तर तुझ्या अशा वाटेकडे असे डोळे लावून राहिलो होतो. कधी एकदा तू माझ्या समोर येतेस आणि कधी एकदा डोळे भरून तुला पाहतो. तर मानिनीताई म्हणतात, हो, मला तर ताईने सांगितलं होतं की मी आतमधून बाहेर येईपर्यंत तुम्ही 2 प्लेट पोहे, 7-8 जिलेब्या आणि त्यानंतरही आजीने केलेले 4 लाडू हे सगळं फस्त करून मोकळे झाला होता, हो की नाही? आणि म्हणे वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. असं म्हणत मानिनीताई आता विक्रम यांना चिडवू लागतात. आता त्यांचं पाहून जीवा आणि पार्थ काही विक्रम यांना सोडत नाही आणि म्हणतात, बाबा तुम्ही असं केलं होतं. असं म्हणत ते दोघेही हसू लागतात. तर विक्रम म्हणतात, हसू नका रे, हसू नका. अरे आमचे दिवस खूप वेगळे होते रे, आणि आमचे दिवस संपले आहेत. आता आता तुमचे दिवस सुरू झाले आहेत आणि आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची फेज सुरू झाली आहे तुमच्या. जे क्षण आयुष्यभर साठवून ठेवायचे असतात अशा क्षणांना सुरुवात झाली आहे. आपल्याला हवं ते मिळण्या अगोदरची हुरहुर एन्जॉय करा मस्त, कारण तुमच्या आयुष्याला आता चांगलं वळण मिळायला सुरुवात झाली आहे. मी काय म्हणतो? असं म्हणत आता विक्रम काही सांगायला जाणार, तर त्यावेळी पार्थ म्हणतो, बाबा मला एक महत्त्वाचा फोन आलाय. हॅलो असं म्हणत पार्थ फोनवर बोलायचं नाटक करतो. तर आता विक्रम म्हणतात, बरं तुला फोन आलाय का? बरं मी जीवा तुला सांगतो. असं म्हणत ते जीवाला सांगणार, तर जीवा म्हणतो, बाबा मला आत्ताच आठवलं की मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. असं म्हणत जीवा फोन करायला घेतो. तर आता विक्रम म्हणतात, तुम्हा दोघांनाही एकत्रच आठवलं? अरे मी तुमचा बाबा आहे, मला सगळं काही कळतं, पण ज्यांना तुम्ही फोन करायला घेताय ना ते कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर दोघेही एकत्रच म्हणतात, काय? तर जीवा म्हणतो, काय बायका आहेत ना, निघायच्या अगोदर एक मेसेज करता येत नाही का? बरं चल दादा आपल्यालाच उशीर होईल. असं म्हणत दोघेही तयार होण्यासाठी निघून जातात. तर मानिनीताई म्हणतात, पोरं मात्र तुमच्याच वळणावर गेली आहेत. बघा ना किती अधीर झाले आहेत. म्हणजे मला तरी वाटते की झोपेत म्हणजे आपण झोपल्यानंतर हे लग्नही लावून मोकळे होतील. तर विक्रम म्हणतात, हो का? पण मी नव्हतं एवढं अधीर झालो. तर मानिनीताई म्हणतात, हो का? बरं आता चहा पिऊन घ्या. असं म्हणत मानिनीताई आणि विक्रम यांची मज्जा मस्ती काही संपत नसते. त्यांच्या आठवणी मुलांच्या निमित्ताने आता हळूहळू त्यांनाही उजाळा देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आशा किचनमध्ये काम करत असते आणि आशासोबतच रम्याही तिथे असते. तर आता मानिनीताई येतात आणि म्हणतात, आशा हे ठेव बरं तिथे आणि लवकर आवरायला घे, कारण मोहित्यांच्या घरून फोन आला होता, ते निघाले आहेत. आता रम्याकडे पाहत मानिनीताई म्हणतात, आणि तू काय करतेस का? रम्या म्हणते, कोकम सरबत. आज महत्त्वाचा दिवस आहे आणि महत्त्वाची पाहुणेही येणार आहेत ना, मग म्हटलं कोकम सरबत बनवावा, लवकरच बनवून फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे गार होईल आणि तेही गार पडतील, चालेल ना? तर मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. परंतु रम्याचं हे बोलणं आणि तिचं वागणं हे आशाला काही पटलेलं नसतं. आशा मनाशीच म्हणते, मला काही यांची लक्षणं ठीक दिसत नाहीयेत, मला लक्ष ठेवावं लागेल. तर दुसरीकडे
आशाताई आवाज देत म्हणतात, वहिनी अहो मुलीकडचे आले आहेत वहिनी. आता मात्र तिथे वसू आत्या येतात आणि आशाला शांत करत म्हणतात, अगं हळू, केवढा मोठ्या आवाजात बोलतेस तू. अगं तुझा हा आवाज ऐकून पाहुणे मागच्या मागे निघून जातील. जा बरं तू तुझी कामं आवरून घे. तर त्याचवेळी विक्रम त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, बरं असं म्हणत आता विक्रम आपला फोन ठेवतात. तर वसू आत्या म्हणतात, विक्रम अरे तू एकटाच, मानिनी कुठे आहे. तर त्याचवेळी मानिनी ताई तयार होऊन येताच विक्रम कौतुक करत म्हणतात, काय छान दिसते मानिनी. तर त्यानंतर मानिनी ताई म्हणतात, बरं चला मुलीकडचे आले आहेत असं म्हणत त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वजण धावत पळत बाहेर येतात. इकडे आता नंदिनीचे आई वडील आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मुलगा पाहण्यासाठी देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि देशमुखांच्या घरी सर्वच जण त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात. एकमेकांना पाहून सर्वच जण खूप खुश होतात. आपल्या दोन्ही सुनांना पाहून मानिनीताई एवढ्या खुश होतात की त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो आणि त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसूनही येत असतो. आपल्या दोन्ही सुना आपल्या घरात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश करणार हीच गोष्ट त्यांना खूप आवडलेली असते. कित्येक दिवसानंतरचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आणि म्हणूनच त्या खूप खुश असतात. विक्रम यांनाही खूप आनंद झालेला असतो. कितीतरी दिवसानंतर घरात आनंदाचं वातावरण असतं. आता मानिनीताई दोघींनाही आवाज देत म्हणतात, या या लवकर घरात या असं म्हणत मानिनीताई दोघींनाही जवळ घेतात आणि त्यानंतर मानिनीताई त्या दोघींचंही कौतुक करत म्हणतात, आल्या आल्या मोहितींच्या दोन्ही मुली आल्यात आणि माझ्या दोन्ही लक्ष्मी घरी आल्या आहेत. किती गोड दिसताय तुम्ही, खरंच खूप छान दिसताय. आता विक्रमही कौतुक करत म्हणतात, हो खरंच मुली किती छान दिसतायत ना. तर आता काव्या म्हणते, आमचं ठीक आहे परंतु देशमुखांची मनू आज जास्तच गोड दिसते. मानिनीताई म्हणतात, झाली तुझी मस्करी सुरू झाली का. तर इकडे हे सगळं ऐकल्यानंतर विक्रम म्हणतात, वा वा, म्हणजे तुमचं सगळं लक्ष तिच्याकडे, या बाबाकडे कोणाचं लक्षच नाही. तर नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा असं काही नाही आहे असं म्हणत नंदिनी आता विक्रम यांचं कौतुक करत म्हणते, मनूचे विक्कीसुद्धा खरंच खूप हँडसम दिसत आहेत. मानिनीताई म्हणतात, नंदिनी अगं तू सुद्धा असं म्हणत नंदिनी आणि काव्या मानिनीताई आणि विक्रम यांचं कौतुक करू लागतात. परंतु हे सगळं काही प्रेमळ आणि गोड क्षण पाहून घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. सर्वच जण खूप खुश असतात. आता या आनंदाच्या क्षणी विक्रम काही मनूताई यांना फ्लँकीस द्यायला विसरत नाहीत आणि म्हणतात, मनू मनू असं म्हणत त्या फ्लँकीस देतात. आता मानिनीताई लाजतात आणि म्हणू लागतात, काय गं बाई यांचं कधी पण काही असतं असं म्हणत ते आपल्या दोन्ही सुनांना घेत आता घरात निघालेले असतात. सर्वच जण मोहित्यांचं खूप मनापासून स्वागत करतात. आता विक्रम हे सर्वांना बसायला सांगतात. सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू असतात. मात्र इकडे नंदिनी आणि काव्याची नजर मात्र जीवा आणि पार्थला शोधत असते. नंदिनी जीवा कुठे दिसत आहे का पाहत असते, तर इकडे काव्या पार्थची वाट पाहत असते. परंतु दोघंही काही त्या दोघांना दिसत नसतात आणि हे सगळं काही सर्वांच्या लक्षात येतं आणि म्हणून सर्वजण गालावर हात घेतात आणि त्या दोघींकडे पाहू लागतात. त्या दोघीही भानावर येतात आणि लाजू लागतात. आता सर्वजण हसतच म्हणतात, झालं की नाही आपल्या नवऱ्यांना शोधून. तर विक्रम मानिनीताईंना म्हणतात, मानिनी बस झालं गं, त्या दोघांच्याही नजरा थकल्या आहेत त्या मुलांना शोधून. आता बोलव त्या दोघांनाही. तर आता वसू आत्या म्हणतात, विक्रम तू एक काम कर ना, तूच शिट्टी वाजव, बघ दोघेही कसे धावत येतील. तर विक्रम म्हणतात, हो हो. तर मानिनीताई दोघांनाही आवाज देत म्हणतात, अरे या रे पोरांनो, आणि आशा जा तू सरबत घेऊन ये. आशाताई आता किचनमध्ये येतात. तर दुसरीकडे रम्या आता सरबताचा ट्रे भरून सर्वांसाठी सरबत घेऊन जात असते आणि हे सगळं दृश्य आशाताईंनी लपूनच पाहिलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांचे दोन्हीही मुलं खूप छान तयार होऊन आपल्या बायकांना भेटण्यासाठी बाहेर आलेले असतात. आता त्या दोघांनाही पाहून इकडे काव्या आणि नंदिनी मात्र थोडा भाव खातात. म्हणजे अगदी ज्याप्रमाणे मुलं मुलींना भेटायला येतात त्याचप्रमाणे दोघीही आपल्या नवऱ्यांकडे पाहत असतात. आता दोघंही ज्यावेळी समोर येतात त्यावेळी मुलींप्रमाणे खाली मान घालून लाजत असतात आणि हे पाहून नंदिनी आणि काव्या त्या दोघांवर हसत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा आणि पार्थ नंदिनी आणि काव्याला सरबताचा ग्लास देत असतात. आता दोघेही त्यांची मस्करी करत असतात. तर आता जीवा म्हणू लागतो, खरंच आगाऊ येत आहे दोघेही. तर पार्थ म्हणतो, दोघेही बहिणी बहिणीच आहेत. आता सर्वच जण ज्यावेळी सरबत प्यायला घेतात त्यावेळी आशाताई येतात आणि म्हणू लागतात, ताई तुम्ही कोणीही सरबत पिऊ नका, कारण रम्याताईने त्यामध्ये विष टाकलं आहे. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. रम्या म्हणू लागते, नाही मी असं काहीही केलं नाही. तर आशाताई म्हणतात, तुम्ही स्वतःहून बघा, रम्याताईंच्या खिशात कशाची तरी छोटी बॉटल आहे, मी पाहिली आहे, ती विषाचीच बॉटल आहे असं म्हणत आता ज्यावेळी आशाताई असं बोलतात त्यावेळी नंदिनी स्वतः पुढे येते
आणि रम्याच्या खिशातील बॉटल पाहते तर खरंच काचेची छोटी बॉटल असते. आता खरंच ती विषाची बॉटल असेल का? रम्या त्या सर्वांना मारण्याचा खरंच प्रयत्न करत असेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.